नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक बघून अनेकांना थोडं विचित्र वाटेल की स्वतःच्या पक्षाच्या हायेस्ट आमदार संख्या घेऊन आलेले मुख्यमंत्री, त्याखेरीज एकनाथ शिंदेची अधिकृत शिवसेना आणि अजितदादांचा अधिकृत राष्ट्रवादी पक्ष, या दोन्ही पक्षांच्या मिळून जवळजवळ 100 जागा निवडून आणण्याचं खंबीर नेतृत्व करणारे आणि परत एकदा मुख्यमंत्रीपदी येऊन आरूढ झालेले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावधान करण्याची काय गरज आहे? माझं जे शीर्षक आहे की देवेंद्र फडणवीस सांभाळा. त्याचं कारण असं असतं की असं स्वतःला सांभाळता आलं नाही, म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा पक्षाचा आणि त्यांच्या राजकारणाचा ऱ्हास झालेला आहे. असंच स्वतःला सांभाळता आलं नाही म्हणून मुरब्बी राजकारणी असूनही शरद पवार यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या राजकारणाचा ऱ्हास झालेला आहे. कसा ऱ्हास झाला? ज्या वेळेला तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असता, त्यात तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता असते, नव्हे खात्री असते, आणि तरीही एक प्रकारचा जुगार तुम्ही खेळत असता. अशा वेळेला तुमच्या दिसणाऱ्या घातक चुका तुम्हाला समजावणारे तुमचे मित्र असतात, वरकरणी ते तुम्हाला आक्षेप घेणारे वाटतात, पण प्रत्यक्षात ते तुमचे हितचिंतक असतात. तुकोबा महाराजांनी म्हटलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण तो निंदक असतो, तो तुमच्यावर टीका करतो, पण तो त्याच वेळेला तुमच्या चुका दाखवत असतो. आणि जेव्हा चुका दाखवत असतो तेव्हा त्या चुकांमधून तुम्हाला संभवणारा तोटा धोका दाखवत असतो, तुम्हाला त्यातून सावरण्यासाठी सूचना करत असतो. म्हणून तुकोबा म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. तो तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो, सावरण्याचा, सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. उलट तुमच्या चुका समोर दिसत असताना आणि त्यातून होणारं नुकसान किंवा हानी ही समोर स्पष्ट असताना सुद्धा, नाही नाही तू महान पराक्रम करतोय, जा पुढे, अशी तुमची खोटी नाटी प्रशंसा करणारा भाट चमचा तुमच्या अवतीभोवती असतो, तेव्हा त्याच्यापासून सावध राहणं आवश्यक असतं. मित्रांनो, गेल्या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी जे राजकारण केलं, त्यापासून त्यांचंच राजकीय भविष्य नुकसानीत जाणार आहे, हे माझ्यासारखा टीकाकार वारंवार सांगत होता. तो माझा त्यांच्या व्यक्तिगत विरोधाचा भाग नव्हता, तर त्यांच्या नुकसानापासून, त्यांची होऊ शकणाऱ्या हानीपासून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न होता. आणि याच्या उलट बहुतांश मराठी किंवा इतर माध्यम कदाचित त्या माध्यमांना भाडोत्री म्हणून आपल्या चमचेगिरीसाठी पवारांनी आणि उद्धव ठाकरे यांनी नेमलेला सुद्धा असेल. किंवा दुसरी बाजू आहे, अशा भाटगिरी करणाऱ्या पत्रकार संपादकांमध्ये, विश्लेषकांमध्ये काही लोक असे असतील की त्यांचा व्यक्तिगत जो राजकीय अजेंडा आहे तो घेऊन उद्धव ठाकरे आणि पवार पुढे निघालेत. त्यात पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नुकसान असलं तरी जो अजेंडा अशा पत्रकारांचा होता, त्यांना त्यांच्या अजेंड्यासाठी बळीचा बकरा म्हणून कुठचा पक्ष पाहिजे हवा होता, आणि तो उद्धव ठाकरे यांचा पक्ष किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, तर ते स्वतःचं नुकसान करून घेत आहेत. तरी हे पत्रकार, विश्लेषक, संपादक त्यांची पाठ थोपटत राहिले. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं जास्त नुकसान केलं. आणि म्हणूनच असे लोक जेव्हा तुमचं अकारण अनाठायी कौतुक करायला लागतात, तेव्हा त्यापासून सावध व्हायचं असतं. मला एक गोष्ट आठवते,
अनेक हिंदी युट्यूबर्स आहेत, त्यांच्याबरोबर माझे संयुक्त कार्यक्रम होतात, चर्चा होतात, डिबेट होतात. त्यापैकी एका चर्चेमध्ये एका युट्यूबरने मला हिंदीतला प्रश्न विचारला होता, क्या मोदी कभी किसी से डरेगा ही नहीं? मोदी कधीच कोणाला घाबरणार नाहीत का? मोदीला कसं घाबरवता येईल, असं त्यांनी मला प्रश्न विचारला होता. आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की जर बरखादत्त, राजदीप सरदेसाई, कुमार केतकर अशा पठडीतले जे पत्रकार आणि विश्लेषक आहेत, ते ज्या दिवशी मोदींचं कौतुक सुरू करतील त्या रात्री मोदींना झोप लागणार नाही. त्या रात्री मोदी अस्वस्थ होऊन जातील, आपलं काय चुकतंय. कारण ही मंडळी ज्या खोट्या नाट्या चुका काढून मोदींना बदनाम करण्याच्या मोहिमा चालवतात. त्यामुळे मोदींचा एक निकष झालेला आहे की जोपर्यंत बरखादत्त, राजदीप सरदेसाई, सोकॉल्ड पुरोगामी पत्रकार, केतकर वगैरे मंडळी आपल्याला शिव्या घालतायत, तोपर्यंत निश्चिंत राहायचं की आपण योग्य मार्गाने चाललोय, आपल्या राजकारणाला लाभ होतील अशाच मार्गाने चाललोय. हा निकष होतो. हा निकष होतो. आणि म्हणून म्हटलं की ज्या दिवशी केतकर, राजदीप सरदेसाई वगैरे कौतुक करतील, त्या दिवशी मोदींना भीती वाटेल की अरेच्या, माझ्याकडून कुठली मोठी चूक होते की हे माझे कडवे टीकाकार अचानक माझं कौतुक करायला लागले. तिथे सावध व्हायचं असतं. कारण हे तुमचे कट्टर विरोधक असतात आणि ते जेव्हा तुमचं कौतुक करतात, उदाहरणार्थ निखिल वागडेने उद्धव ठाकरेंचं गेलं 5 वर्ष चालवलेलं कौतुक हा शिवसेना संकटात असल्याचा सगळ्यात मोठा सिग्नल होता. उद्धव ठाकरेंना तो ओळखता आला नाही. ज्यांची हयात शिवसेना विरोध करण्यामध्ये गेली, ज्यांची लेखणी आयुष्यभर शिवसेना संपवण्यासाठी राबली, ते ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या नव्या शिवसेनेचं कौतुक करायला लागले, तेव्हा समजायचं की शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना संपली होती. आणि एकनाथ शिंदे फुटून बाहेर पडले आणि बाळासाहेबांचा मूळ वारसा चालवायला लागले, तेव्हा ही सगळी मंडळी गद्दार गद्दार म्हणून एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलायला लागली. त्याचं कारण ते मूळ शिवसेना चालवायला बघत होते आणि उद्धव ठाकरे मूळ बाळासाहेबांची शिवसेना आणि परंपरा बुडवत होते. उद्धव ठाकरे त्या कौतुकाने भारावले आणि त्यांनी आपल्या पित्याने निर्माण केलेली शिवसेना संपवली. सांगायचा मुद्दा असा की जेव्हा शत्रू तुमचं कौतुक करायला लागतो, तुमच्याविषयी सतत वाईट चिंतणारा तुम्हाला सावधानतेचे इशारे द्यायला लागतो, तेव्हा काळजी घ्यायची असते. तुमचं कौतुक करायला लागतो तेव्हा चिंता करायची असते की आपलं काय बिघडले. आणि इथे त्याच कारणास्तव मी फडणवीसांना सावधानतेचा इशारा देतो. गेले 5 वर्ष ज्यांनी शरद पवारांच्या धूर्तपणाचं, मुरब्बीपणाचं कौतुक केलं आणि महायुतीला बहुमतात निवडून आणूनही ज्याच्यावर अन्याय झाला, ज्याची फसगत झाली, त्या देवेंद्र फडणवीसांची टिंगल करण्यात जे रममाण झाले होते, असे पत्रकार, असे विश्लेषक, असे संपादक जर आज देवेंद्र फडणवीसांचं अचानक कौतुक करायला लागले असतील, तर तो देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणासाठी सगळ्यात मोठा धोक्याचा सिग्नल असतो. धोक्याचा सिग्नल असतो. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातली भाजप कशी बुडवली, हे विश्लेषण गेल्या 5 वर्षामध्ये आपण सातत्याने अशा पत्रकारांकडून ऐकत आलो. काँग्रेसला रसातळाला जायला 50 वर्ष लागली, भाजप अवघ्या 10 वर्षात रसातळाला गेला, असलं सांगणारे जे संपादक आहेत, ते जर आज देवेंद्र फडणवीसांमुळे भाजप महाराष्ट्रामध्ये आपल्या पायावर भक्कमपणे उभं राहिली असं कौतुक करत असतील, तर मग त्याचा अर्थ सोपा होतो. ते फडणवीसांना चण्याच्या झाडावर, हरभऱ्याच्या झाडावर चढवून
भाजपचा घात करायला टपलेले आहेत. फडणवीस यांनी आपण कुठे चुकतोय का हे चाचपडून बघावं. आपणच मुख्यमंत्री होणार, पक्षाची आणि सत्तेची सूत्र आपल्याकडेच राहिली पाहिजेत या हव्यासापायी फडणवीसांनी महाराष्ट्रातलं भाजपचं सगळं प्रस्थ आणि ताकद रसातळाला नेली, अशी टीका 5 वर्ष कुठचे कुठचे संपादक, पत्रकार आणि विश्लेषक करत होते. हे मी वेगळं सांगायची गरज नाही, तुमच्या समोर आहे. जरा 5 वर्षापूर्वीच्या सगळे यूट्यूब असतील, वर्तमानपत्र असतील, इंटरनेटवर उपलब्ध असलेले डिजिटल रेकॉर्ड असतील, तपासा. जे जे कोणी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाला आणि नुकसानाला जबाबदार धरत होते, त्यांनी आज एवढी मोठी पलटी मारली आहे की नितीश कुमार सुद्धा चकित होऊन यांची तोंड बघायला लागेल. एक संपादक आहेत, मी नाव सांगत ते, ते म्हणतात की सत्तेत असलेली काँग्रेस आपली संघटना रसातळाला घेऊन जाते, कारण संघटनेकडे कोणाचं लक्ष नसतं. जो उठतो तो सत्तेत घुसतो आणि पक्षाकडे दुर्लक्ष होतं आणि काँग्रेस खच्ची होत जाते. बरोबर आहे. आता गंमत अशी आहे, तोच माणूस आता म्हणतो की ज्या ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि भाजप सत्तेत असतात, त्या त्या वेळेला भाजप अधिक भक्कम होतो संघटनात्मक पातळीवर आणि पक्ष पातळीवर. भाजप अधिक सशक्त होतो. 5 वर्ष भाजपला मुख्यमंत्री पद बहुमतानंतर गमवावं लागलं. विरोधी पक्षात 2.5 वर्ष बसायला लागलं. तेव्हा जे लोक खिल्ली उडवत होते, पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना परत येताच आलं नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांची पदोपदी खिल्ली उडवत होते, टिंगल करत होते. तेच लोक आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत असतील, तर फडणवीसांनी गंभीर आणि सावध व्हायला पाहिजे. मी संजय राऊत यांच्या देवाभाऊ अग्रलेखाबद्दल बोलत नाहीये. त्याला काय अर्थच नसतो. सामनामध्ये जो नित्यनेमाने पल्लेदार वाक्यांचा, कसरतीचा पोरखेळ चालतो, मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. महाराष्ट्रातले अनेक संपादक, विश्लेषक, राजकीय आकलन सांगणारे 5 वर्ष ज्या देवेंद्र फडणवीसांना ब्लेम करत होते भाजपच्या पिछेहाटीसाठी, अगदी लोकसभा निवडणुकीपर्यंत, महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीतील भाजपच्या दारुण पराभवाचा शिल्पकार कोण? तर देवेंद्र फडणवीस होता. हव्यास, त्यासाठी कारण नसताना 2 पक्ष फोडले, वगैरे वगैरे. जेवढं म्हणून शिव्या शाप देता येतील तेवढं शिव्या शाप देऊन देवेंद्र फडणवीसांना एक नाकर्ता, नालायक राजकारणी ठरवण्याची चढाओढ ज्या पत्रकार संपादकांमध्ये चालली होती, त्यांना अचानक देवेंद्र फडणवीसांमध्ये नसलेले गुण सुद्धा दिसायला लागलेले. आणि म्हणून ही बाब देवेंद्र फडणवीसांसाठी घातक आहे. घातक आहे. अशा लोकांची कौतुक ही अतिशय सावधपणे बघितली पाहिजेत आणि यात कुठे सापळा आहे का ते शोधलं पाहिजे. नेमकी हीच गोष्ट उद्धव ठाकरे विसरून गेले होते. जो माणूस 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2 दिवस सुद्धा मंत्रालयात गेला नाही, त्याला देशाचा आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट 1 नंबरचा मुख्यमंत्री असल्याची प्रमाणपत्र जे संपादक देत होते, तिथेच कळतं की ते किती खोटारडे होते. खोटारडे होते. अख्ख्या देशामध्ये करोना काळामध्ये सर्वाधिक मृत्यूंची संख्या महाराष्ट्रातली असताना सुद्धा करोना काळामधला सर्वात उत्तम कारभार करणारा मुख्यमंत्री असं जेव्हा उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं जात होतं, तिथेच उद्धव ठाकरेंनी ओळखायला पाहिजे होतं की आपण घराच्या बाहेर पण पडत नाही आहोत, मग आपण कामं केली असं खोटं कौतुक आपलं का होतंय. हे जर उद्धव ठाकरे सावधपणे समजू शकले असते, तर आज जी अवस्था त्यांची आहे
पक्ष फुटलाय, नाव गेलंय, चिन्ह गेलंय, आमदारांची संख्या जवळजवळ नगण्य होत आलेली आहे, लोक सोडून चाललेले आहेत. ही वेळ का आली? तर त्याची पाळमुळं उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री काळात आणि 2.5 वर्षाच्या सत्ता गमावल्याच्या काळात आपली जी खोटी कौतुकं चालली होती, आपल्याला सामान्य मतदाराची प्रचंड सहानुभूती आहे असा जो खोटा खोटा डंका पिटला जात होता, त्यावर विसंबून आपण आपलं नुकसान करून घेतलं. हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात येऊ शकेल, त्यांना गरज वाटत असेल तर. पण असं म्हणतात ना मराठीमध्ये, पुढच्या ठेच मागचा शहाणा. पुढचा जेव्हा अडखळतो, पडतो, खड्ड्यात पडतो, किंवा त्याला पायाला ठेच लागते, तेव्हा त्याच्या मागून जाणारा किंवा बाजून जाणारा याने खाली वाकून आणखी कुठे खड्डा आहे का ते बघायचं असतं. उद्धव ठाकरे यांना आयता पक्ष मिळालेला होता, अतिशय सशक्त असं संघटन त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे सोपवलं होतं. अधिक जबाबदारीने आणि सावधपणे त्यांनी शिवसेना चालवली असती तर भाजपला महाराष्ट्रामध्ये, भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना आव्हान देण्या इतकी क्षमता शिवसेनेच्या संघटनेमध्ये आणि राजकीय भूमिकेमध्ये होती. पण दुर्दैव असं की आत्मस्तुतीला सरावलेले आणि चटावलेले उद्धव ठाकरे आपल्या त्या सगळ्या खोट्या कौतुकामध्ये इतके हरवून गेले की होणारं खोटं कौतुक म्हणजेच वास्तव समजून अधिकाधिक चुका करत गेले आणि तिथेच शिवसेनेचं नुकसान होत गेलं, पक्ष फुटला वगैरे वगैरे. पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हीच मंडळी जितके चापकाचे फटके असूड ओढले जात होते देवेंद्र फडणवीसांवर, ते हसत खेळत सहन करत देवेंद्र फडणवीस सावधपणे आपलं राजकारण करत होते. आपल्यावर होणाऱ्या खोट्या टीकेमुळे खच्ची न होता, निराश आणि वैफल्यग्रस्त न होता देवेंद्र फडणवीस ज्या संयमाने राजकारण करत होते, त्यामुळे त्यांना आजचा पल्ला गाठता आलेला आहे. आणि म्हणून मी सांगतोय की त्या सगळ्या कालखंडामध्ये ज्यांनी ज्यांनी देवेंद्र फडणवीस संपला आणि देवेंद्र फडणवीसाने भाजप संपवला म्हणत होते, ते आज कौतुक करतात. ही खोटं कौतुक असतं. त्याही परिस्थितीतून देवेंद्र फडणवीस भाजपला सावधपणे बाहेर काढतील हे आमच्यासारखे काही किरकोळ लोक सांगत होते. कारण 105 आमदार आपल्या पक्षाचे असताना, आपल्या नेतृत्वाखाली असताना, कुठल्याही आमिषाला त्यापैकी एकही आमदार बळी न पडता विरोधी राजकारण देवेंद्र फडणवीसांनी चालवलं आणि प्रचंड बहुमत दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार त्यांनी गडगडून दाखवलं. हा फरक असतो. सत्ता हाती असताना आपले 56 आमदार उद्धव ठाकरेंना सांभाळता आले नाही. सत्ता हाती असताना शरद पवारांना आपले 54 आमदार टिकवता आले नाही. पण सत्ता गमावल्यानंतर सुद्धा, सत्तेपासून वंचित आपले आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस त्या सगळ्या आमदारांना कुठल्या आमिषाला बळी न पडता आपल्या पाठीशी ठामपणे राखू शकले. ही जी त्यांची कुशलता होती, ही कोणीही सांगत नव्हता. आमच्यासारखे चिरकुट लोक, किरकोळ लोक सांगत होते. आणि आम्ही जे गेल्या 5 वर्षात सांगत होतो, ती गोष्ट आता देवेंद्र फडणवीसांचे गेल्या 5 वर्षातले कट्टर टीकाकार सांगायला लागलेत. ते मनापासून बोलत नाहीयेत. ते आपलं दुखणं सांगतायत, आपल्या वेदना सांगतायत की आम्ही आम्ही खोटं खोटं कौतुक करून ज्यांची पाठराखण करत राहिलो, त्यांना आमच्या पाठिंब्याचा उपयोगही करून घेता आला नाही. आणि आम्ही ज्याचं खच्चीकरण करत होतो, तो अभिमन्यू आणि एकलव्य बनून सगळ्या राजकारणावर आज आपलं प्रभुत्व गाजवू शकतोय, याची वेदना त्यांना देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करायला भाग पडते. आणि म्हणूनच
त्या कौतुकाकडे संशयाने बघितलं पाहिजे. मराठीत एक उक्ती आहे मित्रांनो, दुधाने तोंड भाजलं की ताक सुद्धा फुंकून प्यायचं असतं. देवेंद्र फडणवीसांना यश मिळालं आणि दगाबाजी झाली, त्याला दुधाने तोंड भाजणं म्हणतात. आणि ते तोंड भाजल्यानंतर, दुधाने तोंड भाजलं निवडणुकीत, युतीला बहुमत मिळवल्यानंतर जे तोंड भाजलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं, तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्यात रमलेले हे सगळे संपादक विश्लेषक आहेत. मी पुन्हा येईन याची टिंगल उडवत बसले. आज ते जर कौतुक करत असतील तर तो सगळ्यात मोठा धोक्याचा सिग्नल आहे. जर आपल्याला टीका करून या माणसाला संपवता आला नसेल, तर याचा सुद्धा आपण उद्धव ठाकरे आणि शरद पवार करू कौतुक करून, स्तुती करून. स्तुती करून पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा सत्यानाश ज्या पत्रकार संपादक विश्लेषकांनी केला, ते आता अचानक देवेंद्र फडणवीसांच्या आरत्या ओवाळायला लागले असतील, तर तो सगळ्यात मोठा धोक्याचा सिग्नल आहे. मी देवेंद्र फडणवीसांचा हितचिंतक आहे हे कधीही लपवलेलं नाही. ते प्रतिकूल परिस्थितीत असताना त्यांना इशारे दिले, चुकत असतील तेव्हाही इशारे दिले, आणि आजही इशारा देतो की ही जी कौतुकाची आरस चालू आहे, वर्षा चालू आहे, त्यापासून सावध राहा. कारण तिथे गाफील झालात की उद्धव ठाकरे व्हायला वेळ लागत नाही. फडणवीस साहेब, विचार करा. मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.